हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे. आता रुद्रला सुट्टी लागलेली आहे, त्याच्यामुळे ना तो घरीच असतो आणि मी माझं सकाळचा आता चहा नाश्ता आमचा झालेला होता. त्याच्यानंतर आता मी घर आवरायला घेतलं आहे आणि त्याला मला ना मदत करायचीच असते. मम्मा थांब, आपण दोघं मिळून करूया म्हणजे पटपट होईल, त्याचं सुरू असतं. आणि सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तो उचलतो, त्याच्या वस्तू नीट ठेवत असतो. पण त्याच्या काही गोष्टींना हात लावलेला त्याला अजिबात आवडत नाही. जसं की त्याच्या ते टेबलावरचे टॉय आहेत ना, त्याला मी हातच लावू शकत नाही. आता माझा थोडासा धक्का लागला तर आलाय बघायला की काय झालं, काय पाडलंस माझं. लगेच माझ्यावर नजरच ठेवून असतो की माझ्या कोणत्या टॉयजला हात लावतोय का वगैरे. तर सगळ्यात पहिलं मी परवाचा जो व्हिडिओ टाकला होता कमेंट्सबद्दल, निगेटिव्ह कमेंटबद्दल, तर त्याच्याविषयी मला बोलायचं आहे. बऱ्याच जण म्हणजे मी ज्याच्यासाठी तो व्हिडिओ बनवला ना त्यांना काहीच फरक पडलेला नाही. कालच्यासुद्धा त्यांनी मी DIY केलेला त्याच्यावरती पण निगेटिव्ह बऱ्याच कमेंट आल्या, म्हणजे त्यांच्याच जे पहिल्यापासून करतात त्यांच्याच. आणि मला ना सगळ्यांना बोलायचं नव्हतं, मला फक्त 2-3 ज्या बायका आहेत त्यांनाच बोलायचं होतं. पण बाकीच्यांनीच मनाला लावून घेतलं की तू जरा जास्त बोलली वगैरे. तर मी तुम्हाला बोलतच नाही. ज्यांना बोलते ना त्यांना त्याचा किंचित पण फरक पडलेला नाही आहे. म्हणजे त्यांनी त्या गोष्टीकडे पूर्णपणे इग्नोर करून ते माझा व्हिडिओ अगदी पूर्ण शेवटपर्यंत मन लावून बघतात. त्याच्यामध्ये एखादी चूक असेल ती शोधतात आणि ती मला कमेंट करून सांगतात. तर ठीक आहे, चला मला एवढंच सांगायचं की एवढी छान आपली फॅमिली आहे, तर कुणीही राग मानून घेऊ नका. मला कुणाला वाईट बोलायचं नव्हतं किंवा कुणालाही दुखवायचं नव्हतं. ज्या मोजक्या 2-3 बायका आहेत ना त्यांनाच, कारण त्यांना मी हाईड जरी केलं तरी त्या दुसरा ईमेल ID ओपन करतायत, दुसरं अकाउंट काढतायत आणि त्याच्यावरून मला त्रास द्यायला सुरू करतायत. तर जाऊ दे, चला. जर दुसऱ्यांना म्हणजे तुमच्यापैकी कुणाला राग आलेला असेल तर मी सॉरी बोलते त्यासाठी, कारण सगळ्यांना दुखवायचा माझा अजिबात हेतू नव्हता. मला 3-4 जण आहेत त्यांनाच फक्त थोडंसं बोलायचं होतं, पण बाकीच्यांनीच ते मनाला लावून घेतलं. आणि ज्यांना बोलले ना त्यांना काही फरक पडला नाही. काल तर एका बाईची काय कमेंट आली माहिती आहे की म्हणजे मी DIY केलं होतं ना त्याच्यावरतीच आली. मी त्याच्यामध्ये जस्ट बोलले होते गन ग्ल्यूचं वगैरे, तर ती मला बोलले की ती गन ग्ल्यू घे आणि तुझ्या गळ्याला फास्ट लाव आणि मर, तुझा ढकाय जायचा वेळ आली वगैरे. इतकं फालतूक ती बाई बोलली ना, मला तिची कमेंट वाचून अजिबात राग आलेला नाही आहे. कारण कुणी बोललं म्हणून काय म्हणतात ना ती कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते वगैरे अशी म्हण आहे. पण मला कळत नाही की ह्या बायकांना असं बोलून काय भेटतं. आतापर्यंत फक्त निगेटिव्ह बोलत होत्या, पण काल तर ती डायरेक्ट मला बाय बोलली की गळ फास्ट लावून घे आणि मर, म्हणजे त्या गन ग्ल्यूने गनलेस तुझा फास्ट लावून घे वगैरे असं तिला बोलायचं होतं. तर जाऊ द्या. त्याच्यानंतर आता आपण अशा निगेटिव्ह कमेंटविषयी अजिबात बोलणार नाही आहे, कारण कालच मी आता सगळ्यांना हाईड केले आणि आता ते काय माझा व्हिडिओ बघू शकणार नाही आणि बघितलं तरी पण कमेंट नाही करू शकणार. त्याच्यामुळे आता मी माझं आयुष्य आनंदात आणि मस्त जगणार. तर जाऊ द्या. तर बघा, ह्या ज्या वस्तू आहेत ना रुद्रच्या टेबलवरच्या, मला ती गोष्ट अजिबात हलवू देत नाही, कारण ह्या टेबल त्याने बुकच करून ठेवला आहे. हे माझं ॲनिमल्सचं घर आहे आणि हे गार्डन आहे, इथं गवत आहे त्यांचं चरायचं वगैरे. आणि मेन म्हणजे इथं देवपूजा त्याची चाललेली असते की देवपूजा चालली, हळदी कुंकू वगैरे लावून, आणि मी ह्या गोष्टींना हातच नाही लावू शकत. आणि काय माहीत त्याला इतकं म्हणजे सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवायच्या असतात ना. अगदी काड्या जरी असल्या ना, बाहेरच्या काड्या गोळा करून आणतो आणि त्याच तो अगदी मनापासून जपून ठेवत असतो. त्याच्यात काय मिळतं काय माहीत. तर आज आमच्या बिल्डिंगची साफसफाई चालली. रविवार असल्यामुळं काय झाले ना, जे वॉचमन काका आहेत ना ते प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येकाकडून असं पैसे घेतात. ते आता आज अख्खी बिल्डिंग ते धुवून काढणार. अगदी टेरेसपासून पाणी वतायला सुरुवात करतात, त्याच्यापासून खाली फक्त ज्याच्या फ्लॅटच्या बाहेर ना ज्याने त्याने बकेट भरून ठेवायचं, त्याच्यामध्ये फिनाईल वगैरे टाकायचं आणि मग ते धुवून काढतात. वरनं ते झाडू वगैरे मारतात, सगळ्या जळकाट वळकाट असतं ते सगळं काढून घेतात. आणि काय ते म्हणजे टिक्का लावायला येतात. आता आज साफ केलं ना तर उद्या ते टिक्का लावायला येणार आणि मग ते टिक्का लावायला आलं की आपण आपल्या मनानं काहीतरी पैसे द्यायचे त्यांना, त्यांनी जे काम केले त्यांचं. आता मेंटेनन्स तर ते करतात, घेतात. मेंटेनन्स भरपूर आहे बिल्डिंगसाठी. 600 रुपये आम्हाला मेंटेनन्स आहे महिन्याचा. पण त्या बाबतीमध्ये म्हणजे जे असतं ना लहान मुलांसाठी सिक्युरिटी वगैरे आपण म्हणतो ते सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे 600 रुपये मला काही म्हणजे वाटत नाही. पहिलं वाटायचं 600 जास्त आहेत, पण आता वाटतं खरं चांगलं आहे. कारण रुद्र जरी खाली खेळायला गेला तरी त्याला गेटच्या बाहेर ते वॉचमॅन काका जाऊ देत नाही. पहिलं तुझ्या मम्माने सांगितलं आहे का वगैरे विचारतात आणि त्याच्यानंतरच लहान मुलांना बाहेर पडायला परमिशन असते. त्याचबरोबर रात्री 12 वाजता लॉक लावतात, त्याच्यानंतर कोणी आत येऊ शकत नाही आणि आलंच तर मग ते लॉक उघडायला वॉचमन काका वगैरे उठतात. त्याच्यामुळे हे मला चांगलं वाटतं ह्या बिल्डिंगमध्ये खरं तर. आणि म्हणून मग त्यांना जे काय असेल ना टिप द्यायची आपल्या मनाने द्यायची. ते काय असं मागत नाही की एवढे द्या तेवढे द्या, आपल्या मनाने. आणि रुद्र ना
त्यांना परेशान करून ठेवलंय तिथे त्यानं बोलून बोलून की हे का साफ करताय, हे काय टाकलंय, ते काय, म्हणजे इतकं परेशान केलं ना त्याने त्यांना. त्या दोघांच्या इकडे बाहेर गप्पा सुरू होत्या आणि मी तर काम करत होते, कारण त्यांनी बकेट घेतले ना बाहेर जो काही पोर्च आहे ना तो क्लीन करण्यासाठी. त्याच्यामुळे मला आंघोळ करताच येणार नव्हती. तशी 2 बकेट आहेत, पण दोन्ही लागतात मला, एका बकेटमध्ये आणि रुद्रला एका बकेटमध्ये. त्याच्यामुळे एका बकेटने काम नाही चालत, 2 बकेट आम्हाला लागतात. मग म्हटलं ठीक आहे, आता त्यांची साफसफाई होते तोपर्यंत आपण आपलं थोडंसं काम करूया, धागा वगैरे लावून घेऊया, म्हणजे नंतर पुढचं काम आहे ना ते थोडं लवकर होईल. तर आता आंघोळ वगैरे झाली आणि 9:30-10 वाजले असतील आणि लगेचच हे जाऊन मटण घेऊन आले. म्हटले लवकर कर, मला भूक लागले, कारण त्यांना झोपायचं होतं. नाईट शिफ्ट रात्री करून आलेत, रात्री नाईट शिफ्ट करून यायचं आणि सकाळी आले ना थोडंसं बसले असतील तोपर्यंत लगेच मग बाहेरनं घेऊन आले आणि म्हटले लवकर कर, मला सेकंडला जायचं आहे. म्हणजे आता आलेत किती, 8 वाजता. 8 वाजला आल्यावर नंतर 9 वाजेपर्यंत तिकडे टंगळमंगळ केली. आता 9:30ला मी बनवते. 11:30पर्यंत जरी माझा स्वयंपाक झाला तरी 11:30ला जेवून 12ला झोपतील, म्हणजे जास्तीत जास्त ते 2च तास झोपतील आज, कारण 2ला तर त्यांना जावं लागतं. तर कधी कधी ना खूप आश्चर्य वाटतं बाई, किती काम करावं लागतं. आपण घरी असतो आणि घरातलं काम आपल्याला असतं तरीही, म्हणजे कपडे जरी चेंज करायचे म्हटलं तर वैताग येतो. ही लोक बाहेर जाऊन येतात, झोपायला सुद्धा मिळत नाही. तर आता मी मटण वगैरे धुवून ठेवलं आणि बऱ्याच वेळा सगळेजण मला म्हणतात की धुवत नाही, त्याच्यामुळे आज मी बेसिनच्या नळाखालीच मी धुवत असते, कारण तिथं असं मला जास्त पाण्यात खंगळून घ्यायला म्हणतात ना, तसं आवडतं जास्त, त्याच्यामुळे मी तिकडंच घेते. पण तिकडचा माझा जे कॅमेरा आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित शूटच होत नाही. तो पार्ट जो आहे ना बेसिनच्या तिथला तो काळाच येतो, त्याच्यामध्ये डल एकदम दिसतं, क्लॅरिटी दिसत नाही व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे मी शक्यतो तिथला व्हिडिओ कधी घेत नाही जास्त करून. आणि आता मला नाश्त्यासाठी काहीतरी त्यांना बनवून द्यायचं होतं. तसा माझा रुद्राचा झालेला होता, पण त्यांनी काय खाल्लेलं नव्हतं. तर म्हटलं चला त्यांच्यासाठी, म्हणजे रात्री मी चणे भिजाय घातले होते तिघांसाठी पण, आणि मी तिघांना 3 वाटीमध्ये आता देणार आहेत. मी इथं स्वयंपाक करत करत खाते, रुद्र त्याचं सोफ्यावर बसून खातो, ते सुद्धा बेडरूममध्ये बसले तर ते तिकडं खातील. तर बरेच जण हे चना चाट वगैरे करतात, पण मला वाटतं ना शिजवून खाण्यापेक्षा, म्हणजे आपण कुकरला शिट्ट्या काढतो पण कच्चंच खाण्यामध्ये जास्त प्रोटीन असतं. त्याच्यामुळे मी जास्त असं भाजत किंवा शिजवत बसत नाही. अगदी थोडंसं मीठ लागलं ना की मी लगेचच गॅस बंद करते, कारण कच्चं खाण्यामध्ये जेवढं, म्हणजे कच्चं खाणं ना जास्त चांगलेलं असतं जे शिजवून आपण खातो त्याच्यापेक्षा, कारण शिजवलं ना त्याच्यातला पूर्ण जे पाणी असतं ते निघून जातं पाण्यासोबत. त्याच्यामुळे मी इथं तव्यामध्येच आता थोडंसं ना परतून घेणार आहे, जास्तही नाही. एखादी वाफ निघली की लगेचच बघा, वाफ पण निघत आली होती तोपर्यंत मी लगेच गॅस बंद करते. आणि छान लागतं, टेस्टी पण असतं, मीठ लावल्यामुळे चांगलं लागतं आणि खाल्लं पाहिजे. रुद्रालासुद्धा असं आवडतं. चाटमध्ये टोमॅटो कांदा वगैरे घालून केलं की मग तो खात नाही, त्याच्यामुळे मी असं सिम्पल करते आणि आमचा एक वेळचा नाश्ता पण होऊन जातो. तर माझा इथं स्वयंपाक झाला होता, आज मी मटण केलं होतं आणि काळं मटण होतं थोडंसं, पण झालं असं की ह्यावेळेस चटणी वगैरे संपत आली आणि माझ्या आईनं दिलेली आहे बहिणीकडे, पण मला मुंबईला ते आणायला जाणं झालं नाही, त्याच्यामुळे इथं मी घेतली एक जणाकडून. त्यामुळे मग ती ना थोडी वेगळी आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याची टेस्ट आवडत नाही, कारण आपल्या इकडची जी चटणी असते ना ती वेगळी असते, असं कांदा लसूण मसाला घालून करतात. आणि इकडं फक्त ती मिरची वाटलेली असते, अजिबात नुसतं इतकं चरचरतं ना, त्याच्यामुळे पण आता 2-3च दिवस राहिले तर म्हटलं चला. आणि त्याच्यानंतर आता मी मेहंदी लावली आणि मेहंदीचा व्हिडिओच काढला नाही, कारण इतकं म्हणजे फास्ट आज काम चाललं आहे ना, माझी सुकली पण पाहिजेत केस, त्याच्यामुळे म्हटलं. आणि मेन म्हणजे मी रात्री भिजायला घातली होती, सकाळी म्हटलं होतं आंघोळीच्या आधी लावायची आणि मग आंघोळ करताना सोबतच केस पण धुवून निघतील, पण ते झालंच नाही, सगळं उलटंच झालं. त्याच्यामुळे मग रात्री कधी मी 10 वाजता भिजाय घातली आणि आज दुपारी 12:30ला मी इथं मेहंदी लावली म्हणजे. आणि आता जो ब्लाऊज सकाळी मी धागा वगैरे लावून जॉईंट केला होता, आता तो म्हटलं चला कंप्लीट करून घेऊया. आणि हा झाला की मग संपलं, मग फक्त ड्रेस वगैरे शिवायचे आहेत. आणि अजून एक ब्लॅकवाला आहे साधा, पण आता तो शिवणार नाही आहे, कारण माझ्याच्याने होणारच नाही, मी पण थकून गेले सगळं. दिवसाला इतकं 2-2 ब्लाऊज वगैरे करायचं म्हणलं ना की मला पण खूप असं थकायला होते, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे. आणि मेन म्हणजे माझं मोबाईलमध्ये इतकं जास्त काम होतं ना, त्याच्यामुळे मला ते मोबाईल इरिटेट करतो, मला मोबाईलच बघावं असं वाटत नाही, पण ऑप्शनच नाही, मोबाईल हातात घ्यावाच लागतो, कारण मोबाईलमध्ये सगळं काम असतं त्याच्यामुळे. तर ह्या मशीनचं मला वाटतं कसं माहिती आहे, सकाळी मी दुसरा धागा लावला होता, ब्ल्यूच होता, पण तो मला वाटतं थोडा हलका होता, कारण इतका तुटत होता. त्याच्यानंतर आता दुपारी मी दुसरा बदलला, कारण त्याने होतच नव्हतं. तर मला वाटतंय ना जे धागा तुटतो ना त्याचं मेन रिझन आहे ते म्हणजे हलका धागा, कारण मी धागा बदलल्यानंतर माझी मशीन खूप छान चालायला लागली आणि पटपट हा ब्लाऊज कंप्लीट झाला. आणि मी सुद्धा म्हणजे चांगलाच धागा आणते नेहमीच,
मी कधीच 5 रुपयेवाला असतो ना तो आणत नाही, 7वाला आणते. तरीही मला कळत नाही आता कोणत्या कंपनीचा घ्यावा ना. तुमच्यापैकी कोणाला जे फॅशन डिझायनर वगैरे आहेत ना त्यांना माहीत असेल तर मला कमेंट करा की कोणत्या कंपनीचं सगळ्यात चांगला आहे. मी तोच घेईन, कारण धाग्या तुटण्याचा मला इतका प्रॉब्लेम होतोय ना. आणि दुसरा चेंज केला की तो चालतो जर तो थोडासा चांगल्या क्वालिटीचा असेल तर. आणि त्याच्यानंतर आता माझं बऱ्यापैकी इथलं स्टिचिंगचं आवरलं होतं, तर म्हटलं चला झाडू वगैरे मारून घेते आणि मग केस धुते. बाकीचं आहे ते परत करते. ते आवरले, आता फक्त एक ब्लाऊज शिवायचं आहे, थोडंसं पॅन्ट वगैरे. आणि बाकीच्यांचं तर मी काहीच कस्टमरचं देणार नाहीये. मी त्यांना आधी सांगितलेलं जमलं तर देईन दिवाळीपर्यंत, नाहीतर नाही देणार. आता ते तसंच भरून ठेवणार आहे आणि दिवाळीच्या नंतर आल्यानंतरच बघेन आता, कारण ऑप्शन नाहीये. लेट दिल्यामुळं मग असं लेटच होत जातं. तर तरी सुद्धा ट्राय करेन, पण मला नाही वाटत होईल वगैरे, कारण भरपूर सारं काम पडलेलं आहे. आणि आज किती, आज 27 तारीख झाला, 28 एकच दिवस आहे, 28 तारीख फक्त झालं. आणि 29ला तर भराभरी करावी लागते. तर सगळ्यांची शॉपिंग, माझी मेहंदी लावली, आता धुतलेत मी केस, आता सुकल्या. बघू कसा कलर आलाय. माझी केस अशी व्हाईट वगैरे सफेद नाही आहेत अजिबात, काळा ब्लॅकच आहेत, पण तरी मेहंदी लावली ना केस चांगली राहतात. तर ना ह्यांची शॉपिंग झाली, म्हटलं दाखवते. आपल्याला कसं बायकांची शॉपिंग बघायचं म्हणजे किती मस्त वाटतं की वाव कसली साडी कसला ड्रेस घेतला असेल. पण मला तर म्हणजे जेंट्स लोकांची शॉपिंग करायलाही जायला आवडत नाही आणि त्यांनी करून आणली तरी बघायला पण आवडत नाही. तर ह्या अशी त्यांनी घेतलेले आहेत शर्ट वगैरे, दोन तीन शर्ट घेतले त्यांनी आणि काही टी शर्ट घेतलेत आणि काही पॅन्ट घेतलेत. पण मला काय म्हणजे काय माहित, मला तर म्हणजे जेंट्स लोकांची शॉपिंग करायला पण आवडत नाही आणि ते बघायला आवडत नाही. काही इंटरेस्ट नसतो कसला शर्ट आणि कसले पॅन्ट आहे काय, कारण त्यांचं काय असणार पॅन्ट आणि शर्ट टी शर्ट एवढंच असतं, वेगळं काही नसतंच त्यांच्यामध्ये, किंवा वेगळा पॅटर्नही नसतो, सेमच अशा असतात. तर आता आमचं झालंय, आता केस सुकेपर्यंत थांबणार आहे, कारण सेकंड शिफ्ट असल्यामुळे ते गेलेत आणि मला तर रुद्राला पण झोपवायचं आहे, त्याला झोपवते मग आता बाकीचं करते. तर चला आता बघते पटपट काय कसं होतंय ते. तर आता संध्याकाळ झालेली होती आणि बऱ्यापैकी अंधार पडलेला होता. जाऊन पहिलं दूध घेऊन आले, कारण चहा प्यायची इतकी प्रचंड म्हणजे जेव्हा मला ना मी ठरवते की नाही चहा अजिबात प्यायचं नाही, पण काय माहीत चहा पिल्याशिवाय डोक्यावरचा ताण जात नाही आणि काम करायला एनर्जी अजिबात येत नाही. कुणी चहाचा शोध काढलाय ना काय माहीत. म्हणजे मला तर इतकं म्हणजे चहाची आवड आहे, तर चहा ठेवला. ज्या साड्या आता फॉल पिको करायचा आहे त्या काढल्या बाहेर, कारण त्याच आता बाकी आहेत. तर म्हटलं पहिल्या ते करते, म्हणजे ते साड्यांचं एकदा झालं की म्हणजे बऱ्यापैकी काम संपेल. पण त्याच्या आधी चहाची एवढी तलप झाली होती ना, तर म्हटलं चहा करते. आणि साईडला मी भात पण लावून घेतला. तर माझं कसं असतं, आता समजा चहा शिजतोय तर तोपर्यंत मी बाकीचं काम करते की मला काय स्टिच करायचं आहे, तर ते मी काढून साईडला ठेवत असते. जसं आता मी साड्या काढल्या, माझा चहा शिजत होता तोपर्यंत, आणि आता माझा चहा शिजून झाला. तर आता मी पटकन भात लावते. आणि मेन म्हणजे भात लावला, कुकर चालू केला आणि मीठ टाकायचं विसरले. चहा ओतताना मला लक्षात आलं की मी तर मीठच नाही टाकलं. परत मी गॅसवरून जो कुकर खाली घेतला, परत मीठ टाकून आता डबल लावून ठेवते. आणि मला बाकी काही करायचं नव्हतं, कारण सकाळी आम्ही मटण केलेलं होतं, त्यामुळे त्याचा जो रस्सा वगैरे असेल ना त्याच्यासोबत आम्ही पांढरा भात खातो, आणि जो की आम्हा दोघांनाही प्रचंड आवडतो, कारण संध्याकाळचं थोडंसं हलकं जेवण ना बरं वाटतं. तर आता पटकन चहा पिते आणि मग त्याच्यानंतरच बाकीचं आवरते, कारण चहा पिल्याशिवाय काय माझ्या अंगामध्ये तरतरी येणार नाही. चहा पित होती तोपर्यंतच दीपिका आली. तिला म्हटलं थोडं 1 मिनिट आधी यायचं, कारण मी तोपर्यंत माझ्या चहामध्ये खारीचा चुरा करून टाकलेला होता. मला चुरा खारीसोबत खायला जास्त आवडतो. तिला म्हटलं थोडं 1 मिनिट तरी आधी यायचं, सोबत चहा पिलो असतो. आणि तिने सांगितलेलं पण नव्हतं की येणार आहे, तर ती म्हटली राहू दे मी घरनं पिऊन आले. तर आता दोघींचं इथं काम चालू आहे. तिला तिचं करायचं आहे, कारण त्यांचं पण तिचे काही कपडे वगैरे फिट करायचे होते, त्याच्यामुळे ती आली होती. आणि आता तिला बऱ्यापैकी मी काम घरीच देते, कारण इकडं आले ना काय होतंय तिचं होत नाही. त्याच्यामुळे साडीला हात शिलाई करणं, नंतर त्याच्यानंतर ब्लाऊजला हात शिलाई करणं, त्याचबरोबर ब्लाऊजला हुक लावणं, हुक लूप बनवणं, हे सगळी कामं ती घरी करते. तिचं लहान मुलं असल्यामुळं मग तिला येता येत नाही. आणि घरी तिचे मिस्टर पण संध्याकाळी राहतात, त्याच्यामुळे मग त्यांना पण असं घरी सोडून इकडे येणं जमत नाही. आणि दिवसभर तर अजिबात जमत नाही. दिवसभर एकाला शाळेत सोडा, नंतर दुसऱ्याला ट्युशनला सोडा, हे असलं प्रत्येकाचंच काम चाललंय. काल आमचे साहेब दुपारी खुर्चीवर बसले आणि खुर्चीच मोडली. त्या इतकी हसली ना मी, खाली पडले खुर्चीवर. मला इतकं हसायला, मला आवडतच नव्हतं हसायला. अगदी डोळ्यातनं पाणी पडेपर्यंत मी हसत होती, कारण मला असं खुर्ची वगैरे कोण बसलं ना मोडली ना मला लय जास्त हसायला येत असतं. आणि आता त्याच्यामुळे मला इथं खाली बसूनच करावं लागणार आहे.
आता दिवाळीतनं माघारी आली की मग मी स्टूल वगैरे खुर्च्या, अजून एक खुर्ची किंवा मग स्टूलच 2-3 डायरेक्ट घेऊन टाकते, कारण इथं मला गरज आहे. आणि आता म्हणजे येतच नव्हतं. आता सोफ्यावर वरती वगैरे बसू शकतो, पण सोफा कुठे पुढे वडत आणायचा, त्याच्यापेक्षा म्हटलं चला खाली बसूनच आता फॉल वगैरे लावून घेते, कारण तिला द्यायच्या होत्या त्या साड्यासोबत. आणि काही म्हणा, एकत्र आलं ना कामच होत नाही आमच्या दोघींचं पण, कारण आम्हाला इतका गप्पा मारायचा नाद आहे ना, सारखं गप्पामध्येच लक्ष आहे. तिचं पण तिथं राहिलं, ती माझ्याकडे बघून सारखी गप्पा मारते आणि आमच्या दोघीच्या गप्पामध्ये आमचं काम होतच नाही. त्याच्यामुळे मी तिच्या घरी काम देते, ती तिकडं करते, मी माझं इथं करते, म्हणजे आपलं पटपट होऊन जातं. गप्पा मारत मारत अजिबात काम उरकत नाही, काय माहीत कसं काय. बऱ्याच जण म्हणतात गप्पा मारत मारत काम उरकतं, पण मला नाही वाटत, कारण काम उलटं राहतं. तिकडंच गप्पा एकदा ना विषय कोणता तर निघाला की त्याच्यावरतीच गप्पा मारत बसायचं. आणि आता इथं तर काय विषय झाला होता माहिती आहे, मी तुम्हाला सांगते, कारण असे वेळ तुमच्याकडे पण येऊ शकते. तर तिची बहीण आहे, तिची सख्खी बहीण, झालं असं होतं की त्यांनी काहीतरी इंस्टावरती असंच बघितलं, तर त्यांनी रील्सवर सांगत होते की 499 रुपयाला 2 ड्रेस, म्हणजे पूर्ण सेट, 499ला, आणि क्वालिटी वगैरे चांगली होती. मग तिला वाटलं आता 499ला 2 आहेत तर मागवावे, म्हणून तिनं DM केल्याच्या नंतर मग तिथं त्यांना सांगितलं की कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे म्हणून. मग ती म्हणली ठीक आहे मी ऑनलाईन करते. मग त्यांनी QR कोड पाठवला, पहिल्यांदा वेगळा QR कोड पाठवला, तिनं त्याच्यावरती पेमेंट केलं. ते फेल्ड दाखवत होतं, पण तिकडे पैसे कटले होते. तिच्या मोबाईलमध्ये ते फेल्ड म्हणत होतं, पण पैसे कटले होते. त्याच्यानंतर पुन्हा 2 असे QR कोड पाठवले, 2दा तिने 499 असे पैसे केले आणि मग झाले पैसे 1500. मग आता तो माणूस म्हटला नंतर की मी फक्त 10 रुपये ठेवतो आणि तुम्हाला 1500 वापस करतो, म्हणजे 1510 काय तर झाले होते. आणि मग तिला वाटलं ठीक आहे, हा आता मला 1510 वापस करेल, पण तो म्हटला त्याच्या आधी तुम्हाला अजून मला 3000 रुपये पाठवावं लागतील. म्हणजे असं त्याने इतके पैसे काढले तिच्याकडून. आणि तिच्याकडचे ज्यावेळेस संपले, तिला पण लाडक्या बहिणीचे भेटले होते, संपले त्यावेळेस तिनं तिच्या बहिणीला म्हणजे दीपिकाला फोन केला की तुझ्याकडे काय असतील तर पाठव. दीपिकाने 5,500 पाठवलं, ते पण गेले. म्हणजे तसे तिने ह्याच्यासाठी नव्हते बिले, पण समोरचा जो माणूस होता तो तिला सांगत होता, आता तिच्याकडे 3000 गेले तर तो तिला सांगत होता की मी माझ्याकडून पेमेंट होत नाही आहे, माझ्याकडून थोडंसं जास्त लिमिट दाखवते की मला 3000 पेमेंट होणार नाही, 6000 होऊ शकतं, मग अजून तुम्ही 3000 पाठवा, म्हणजे मी तुम्हाला डायरेक्टच 6000 पाठवतो, असं तो तिकडून म्हणत होता. आणि ह्याच्या नादामध्ये 18,500 बिचारीचे गेले. दीपिकाचे 5.5 घेतले होते आणि तिच्याकडे काय होते 13,500च्या आसपास, तर एवढे पैसे गेले. आणि म्हणजे मी कोणीच नसून सुद्धा मला इतकं वाईट वाटते ना, कारण कुणाचेच असे पैसे जाऊ नये. आणि खरंच हे इंस्टावरती वगैरे दाखवतात ना 99ला कुर्तीन 5 रुपयाला, हे तसला अजिबात त्याच्या नादी लागू नका, इतका म्हणजे फ्रॉड आहे. आता ती कुठं जाणार. तरी त्यांनी आता सायबरमध्ये कंप्लेंट केली, पण काय पैसे वापस भेटतील याची काही गॅरंटी नाही, कारण माझ्यासोबत सुद्धा असं झालेलं आहे. आणि मेन म्हणजे तिला तिच्या नवऱ्याला सांगायची भीती वाटत होती. असं काय झालं की आपल्याला घरातल्यांना सांगू वाटत नाही. ती तिच्या बहिणीला म्हणत होती की तू कुणाला सांगू नको, पण असं न सांगून काय पैसे माघार येणार आहेत का तेव्हा. उलटं सगळ्यांना सांगितलं तर कुणी काय हेल्पच करेल, तर असं वाटतं. तर जाऊ दे, आता मी मेहंदी लावली होती त्याच्यामुळे मला उद्या सकाळी केस धुवायचे आहेत, म्हणून मग आज मी आता केसांना छान तेल लावलं आणि आता वेणी घालते. आणि रुद्राचं तर ना सुरूच असतं, मम्मा सगळ्यांच्यात लाईट लागली, आपल्या गॅलरीमध्ये लाईट लाव. मी तरी लावलेली आहे गॅलरीमध्ये ती तसली रेनबोवाली लाईट, तरी पण त्याला वाटत होतं की अजून भरपूर लावाव्यात. तर आम्ही इथं थांबत नाही, त्याच्यामुळे लावायला तर काहीच नाही. ते म्हणत होते आणूयात का, पण म्हणलं 2 दिवसासाठी कशाला, उलटं गावाला गेल्यानंतर तिकडंच उलटं वाटलं तर आपण डेकोरेट करूया आकाशकंदील वगैरे आणून. आता घरातलं वगैरे माझं सगळं आवरलेलं आहे, आता हातरून पण टाकले, रुद्र झोपलाय पण. आणि तो माझ्याकडे सारखा येत होता की तू तुझी केस विचारती, माझी पण विचारून दे. मग त्याला थोडीशी विचारून दिली. आणि आज मी त्यांना सांगितलं होतं मला कंटाळा आला, त्याच्यामुळे मी 10 वाजता झोपणार आहे, तुम्ही आल्यानंतर मला फोन करा, मग मी दरवाजा उघडते. पण झालं उलटंच, मला 12 वाजेपर्यंत झोपच आली नाही, कशामुळे काय माहीत. एवढा कंटाळा आला होता तरीही झोपच लागत नव्हती. पण सेकंड शिफ्ट असली ना की एक हुरहुर लागून राहते की येणार आहे ते मग दार उघडावं लागेल, येणार आहे ते दार उघडावं लागलं असं वाटत राहतं. तर जाऊ दे, आता मला अजिबात सेकंड शिफ्ट तशी आवडत नाही, तरी पण आता ऑप्शन नसतो. तर आजचा हा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.